नमस्कार. स्मार्ट शेती ॲपवर तुमच्या पिकासाठी SOP निवड कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. सगळ्यात आधी तुम्ही तुमच्या ॲपच्या होम स्क्रीनवर या आणि ज्या पिकासाठी SOP निवड करायची आहे त्या पिकाच्या गटाची माहिती या बटनावर क्लिक करा. इथे गटाची माहिती दिसेल आणि खालच्या बाजूला काही विभाग दिसतात. त्यापैकी SOP या विभागावर क्लिक करा. इथे पुन्हा काही उपविभाग दिसतात. त्यापैकी पहिलाच विभाग आहे SOP निवड. आपल्याला SOP निवडच करायची आहे तर त्या विभागावर क्लिक करा. सगळ्यात वर एक सूचना दिलेली आहे की खाली दिलेल्या यादीतून किमान 8 SOPची निवड करणे आवश्यक आहे. गटातील सर्व सदस्य या SOPचे पालन करतील. आता या SOP निवडची माहिती ॲपवर गटामार्फत फक्त निमंत्रकाने करणे आवश्यक आहे. गटाने एकत्र बसून ज्या काही SOP निवडल्या असतील त्याची नोंद गटाचे निमंत्रक ॲपवर करतील आणि मग निवडलेल्या SOPs इतर सदस्यांना बघता येतील. आता आपण स्क्रीनवर बघूया. ज्या पिकासाठी आणि ज्या गटासाठी आपण ही SOP निवड करतोय त्याचं नाव वरती दिसतंय. त्याच्या खाली आपल्याला SOPंची यादी दिसते. या वर्षीपासून आपण प्रत्येक पिकासाठी SOPsची दशसूत्री बनवली आहे. म्हणजे त्या पिकासाठी अतिशय महत्त्वाच्या असणाऱ्या 10 SOPंची यादी तुम्हाला ॲपवर दिसेल. वर दिलेल्या सूचनेप्रमाणे दिलेल्या 10 SOPsमधून किमान 8 SOPs निवडणं गटासाठी बंधनकारक आहे. आता या SOPs निवडायच्या कशा ते आपण बघू. पहिली SOP आहे योग्य वाणाची निवड. समजा माझ्या गटाने ही SOP निवडली आहे. मी त्याच्यावर क्लिक करते. SOPवर क्लिक केल्यानंतर आपल्याला त्या SOP बद्दलची थोडक्यात माहिती दिसते आणि त्याच्या खाली पर्याय असं एक बटन दिसते. मी निवडावर क्लिक करते. तर योग्य वाणाची निवड म्हणजेच आपला प्रदेश, पाण्याची सोय, जमिनीचा प्रकार यानुसार शास्त्रज्ञांनी, कृषी विद्यापीठांनी काही चांगल्या वाणांची शिफारसी केलेल्या आहेत. त्याची यादी आपल्याला इथे दिसते. तुमच्या गटाने जे कुठलं वाण निवडलं असेल ते दिलेल्या यादीतून निवडा. उदाहरणार्थ फुले संगम KDS 726 हा पर्याय मी निवडते. तर ज्या SOPsमध्ये आपल्याला एखादा पर्याय निवडायची गरज आहे तिकडे तुम्हाला पर्याय असं बटन दिसेल. तुम्ही त्याच्यावर क्लिक करून योग्य तो पर्याय निवडायचा. आता पर्याय निवडून झाल्यावर उजव्या बाजूला जे निवडा बटन दिसते त्यावर क्लिक करा. SOP निवडल्याबरोबर आपल्या SOPचा कार्डचा कलर हिरवा झाला. म्हणजे जसं जसं आपण SOP निवडत जाऊ तसं तसं त्यांचा रंग हिरव्या रंगामध्ये बदलत जाईल. न निवडलेल्या SOP काळ्या रंगात दिसतात, निवडलेल्या SOP हिरव्या रंगात दिसतात. आता आपण पुढच्या SOPकडे जाऊ. ती आहे उगवण क्षमता तपासणी. इथे आपल्याला त्या SOPचं महत्त्व दिलंय. इथे कुठलाही पर्याय दिसत नाही. जसं मी म्हणाले की जिकडे पर्यायांची आवश्यकता आहे तिकडे पर्याय दिसेल, बाकी ठिकाणी त्या SOPची माहिती दिसेल. ही पण SOP आपल्याला निवडायची आहे तर निवडा या बटनावर क्लिक करा. त्याच्या पुढची SOP आहे बीज प्रक्रिया. सगळे डिटेल्स आपण वाचले आणि आता निवडावर क्लिक करून ती SOP निवडली. तुमच्या लक्षात येत असेल ज्या ज्या SOP आपण निवडतोय त्या हिरव्या रंगात दिसतात. ज्या बाकी आहेत त्यांचा रंग अजूनही काळा आहे. पुढची SOP आहे BBFवर पेरणी. ती पण मी निवडली. मग बेसल डोस ती पण निवडली. एकात्मिक कीड व्यवस्थापन पण आमचा गट करणार आहे. ती सुद्धा SOP निवडली. 10 पैकी किमान 8 मला निवडायच्यात तर मी जीवामृताची आळवणी ही त्याच्या पुढची SOP आहे ती निवडते. त्याच्यानंतर ठिबक तुषारद्वारे पाणी देणे किंवा संरक्षित सिंचन ही पण मला SOP निवडायची. इथे बघा पुन्हा एकदा पर्याय आलेत. मी निवडावर क्लिक करते. तर योग्य वेळी पाणी दिल्यामुळे पिकाच्या वाढीस मदत होते. तर पिकाच्या कुठल्या टप्प्यावर आमचा गट पाणी देणार आहे त्यानुसार योग्य तो पर्याय निवडायचा आहे. उदाहरणार्थ शेंगा भरण्याच्या अवस्थेत पेरणीनंतर 60 ते 70 दिवसांनी हा पर्याय मी निवडला. इथे निवडावर क्लिक करा. आणि शेवटी कापणी मळणी ती पण SOP मी निवडली. आता जसं ज्या SOP निवडल्या त्यांचा रंग हिरवा झाला तसंच वरच्या बाजूला 10 पैकी किती SOP आपण सिलेक्ट केल्यात त्याचा आकडासुद्धा दिसतो. इथे मला दिसतंय की 10 पैकी 9 SOPs मी निवडल्यात.
जर 10वी सुद्धा SOP निवडली तर 10पैकी 10 इथे येईल. जर मी एखादी SOP कॅन्सल केली, उदाहरणार्थ बेसल डोस म्हणजे रद्द करा असं आपण जर मी क्लिक केलं, त्याचा कलर बदलला आणि वर 10पैकी 8 असं SOPचा आकडा मला दिसतोय. आपल्याला किमान 8 निवडायच्या, सगळ्याच्या सगळ्या 10सुद्धा तुम्ही निवडू शकता. आता या ज्या SOP आपण निवडल्या त्या सगळ्या निवडलेल्या SOP सेव्ह करण्यासाठी खाली उजव्या कोपऱ्यात जे सेव्ह करा बटन आहे त्यावर क्लिक करा. आपली माहिती सेव्ह झाली आणि आपल्याला एक स्टारसुद्धा मिळाला. अशा प्रकारे गटाचे निमंत्रक त्यांच्या गटाने निवडलेल्या SOPची निवड स्मार्ट शेती ॲपवर करतील.